बैठक पार पडली होती. भारतीय जनता पार्टी व शिवसेनेची या ठिकाणी युतीची चर्चा आहे. मात्र कुठेतरी राष्ट्रवादीशी काही चर्चा झाली आहे का? कारण राष्ट्रवादीही या ठिकाणी राष्ट्रवादीने जर शक्य तेवढ्या जागांनी मिळालं तर सोबळाचा नारा आम्ही देऊ असं म्हटलं होतं. काही चर्चा झाली का काल राष्ट्रवादीशी? नमस्कार. काल नामदार गुलाबभाऊ पाटील पालकमंत्री, आमचे त्यांचे जिल्हाध्यक्ष, त्यांचे आमदार चंदवाना असतील, किशोरप्पा असतील, अमोल पाटील असतील, आमचे आमदार मंगेशदादा जे प्रभारी जळगाव महानगरचे दीपक भाऊ असतील, विशाल त्रिपाठी असतील, असे सर्वमेन भाजप सेनेची बैठक झाली आणि त्यावेळी पॉझिटिव्ह चर्चा झाली त्याच्यामध्ये की युती करावे हा तर शिक्कामोर्फत झाला आहे त्याच्यामध्ये. आणि काही जागेचा विषय आहे की बुवा साधारण जागा बघून बसून बुवा 2-4 जागा इकडे तिकडे करता येतील असा प्रश्न झालेला आहे. आणि आता अगोदर राष्ट्रवादीशी चर्चा करू. राष्ट्रवादीची युती झाल्यानंतर मग जागा कुठल्या काय करायच्या त्या संदर्भात असं ठरलेलं आहे, असं एवढी चर्चा झालेली आहे ती. मामासाहेब, काही जागा वाटपा संदर्भात काही या संदर्भात काही का? कारण युती करावी असं नक्की झालेलं आहे. आता राष्ट्रवादीशी चर्चा झाल्यानंतर राष्ट्रवादी किती जागा, कोणत्या जागा, त्याच्यानंतर मग आम्ही बसून परत जागेचा बसून चर्चा करणार आहोत. पण एक पॉझिटिव्ह युती 100% होईल, चर्चा झालेली आहे. त्याच्यामुळे आम्ही महायुती जशी वरती तशी जळगाव महानगरलाही महायुती म्हणून आम्ही लढण्याचा प्रयत्न आहे आमचा. राष्ट्रवादीसोबत कधी बैठक आहे आपली? आता कालसुद्धा बोलणं झालेलं आहे. मी पण बोललो तिथे. आदरणीय आपल्या JDC बँकेचे चेअरमन संजू पवारांशी बोललो आहे. मंगेशदादा पण बोलले. कदाचित आज संध्याकाळी बसण्याची शक्यता आहे. आज वेळ देतील ते आज बसू त्यांच्याशी. आणि या संदर्भात नामदार गिरीश भाऊंशी चर्चा झालेली आहे. काल पण चर्चा झालेली होती आणि त्यांना सर्व आम्ही जो आढावा आहे तो सर्व त्यांना सांगण्यात आलेला आहे. प्राथमिक जे सूत्र कळतंय तुमचं जागा वाटपाचं, भाजपला 50 आणि शिवसेनेला 25, म्हणजे तुमचे विद्यमान 7 नगरसेवकांची तिकीट तुम्हाला कापावी लागणार आहे, ज्याच्यामुळे बंडखोरीचा मोठा धोका तुमच्या पक्षासमोर आहे. असं नाही आहे, आकडा अजून ठरलेला नाही आहे. पण अशी वेळ येणार नाही आणि काही ठिकाणी वेळ आली तर समजून ते असेल आमचं असेल समजून आम्ही कार्यकर्त्याला समजून त्यांची समजूत काढून मला वाटतं असं कोणी बंडखोरी करणार नाही, त्याची काळजी आम्ही 100% घेऊ. कारण की आपल्याकडे जवळपास 300 ते 350 इच्छुकांचे अर्ज आलेले आहेत. 491 म्हणजे बंडखोरी जवळपास निश्चितच म्हणावी लागेल. नाही असं नाही, बऱ्यापैकी कार्यकर्ते समजदार पण आहे आणि त्यांना जर विनंती केली, समजून सांगितलं तर मला वाटतं कार्यकर्ते थांबता. पण वर्ष काम करणारे कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यांनी इच्छा का ठेवू नये, त्यांचा पहिला अधिकार आहे कार्यकर्त्यांचा. त्याच्यामुळे मागणं चुकीचं असं म्हणता येणार नाही, त्यांचा अधिकार येतो. पण वेळ नुसून सिच्युएशन पाहून मला वाटतं त्यांना समजवलं जाऊ शकतं. आणि प्रायोरिटी पण आमची जितके कार्यकर्त्याला देण्याची संधी असेल तिथे कार्यकर्त्यांना सुद्धा प्रायोरिटी देणार आहोत आम्ही देण्यासाठी. जे युतीचा स्थानिक ठिकाणी त्यांना अधिकार आहे, स्थानिक नेत्यांना, याच्या संदर्भात तुम्ही काही अधिकार वापरले नाही? असं नाही. आम्ही पहिल्यापासून मी तेच सांगतोय की आम्ही भाजप सेनेची नैसर्गिक युती राहिलेली. काही वेळ काळ सोडला तरी पण मला वाटतं तो जनतेच्या मनातली युती येते आणि म्हणून तो आदर ठेवून आम्ही तसा तो एक प्रयत्न केलेला आहे त्याच्यातून. निष्ठावंतावर डावलला जरा अन्याय होऊ शकतो या जास्त युती वगैरे झाली तर. प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे की सोबळावर या ठिकाणी या निवडणुका झाल्या पाहिजे. ही कार्यकर्त्याच्या भावना होत्या तिथे, पण असं आहे की वरती सुद्धा नैसर्गिक भाजप सेनेची युती राहिलेली आहे वर्षानुवर्ष आणि मला वाटतं तो प्रयत्न आहे श्रेष्ठींचे तशा सूचना तर युती करावी. आणि कार्यकर्त्यांच्या भावना जरी असल्या तरी बघून शेवट आम्हाला शहराची उन्नती विकासाचा मुद्दा घेऊन भांडण्यापेक्षा विकास महत्त्वाचा आहे आम्हाला. आणि मला वाटतं विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही जनतेसमोर जाणार आणि महायुतीच्या माध्यमातून जसं गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत केंद्रात असेल राज्यात असेल विकासाची गंगा जनतेच्या घरापर्यंत जावी हा प्रयत्न करून आम्ही मला वाटतं त्या संदर्भात महायुती केलेली आहे.